नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय डेली करंट अफेअर लेक्चर सिरीज 2025. विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख आहे 2 जानेवारी 2025. विद्यार्थी मित्रांनो, आज जेवढे पण आपले महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न असतील ते आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे आज, जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, जिमी कार्टर हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कधी तर 1977 ते 1981 या कालावधीत ते अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, ते महत्त्वाचे काय आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ते डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. त्यांनी ते भारताचा दौरा केलेले 3रे राष्ट्राध्यक्ष तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचे आहे आणि आपल्याला इथे प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा म्हणजे त्यांच्या नावावर आपल्या हरियाणामधील एका गावाचे नाव कार्टरपुरी असे ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला हे लक्षातच ठेवायचे आहे. तर जिमी कार्टर हे कोणत्या तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कितवे तर 39वे राष्ट्राध्यक्ष होते ते. तर चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन, दौलतराव लहाने स्मृती पुरस्कार 2024 कोणास सन्मानित करण्यात आले? कोणता तर दौलतराव लहाने स्मृती पुरस्कार 2024. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक सी मध्ये. तर काय, डॉक्टर पवन सत्यनारायण चांडक यांना 2024चा दौलतराव लहाने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते कोण आहेत तर परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी अँड रिसर्च अँड चॅरिटी या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न काय आपला, मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणास देण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये कौतिकराव ठाले पाटील. तर कोणास मराठवाडा साहित्य परिषदेचे 44व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले तर कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले आहे. तर कुठे भरणार आहे परिषद तर वाळूज येथे भरणार आहे. कधी तर 15 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ही परिषद भरणार आहे. तर कुठे वाळूज येथे भरणार आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता समोरचा प्रश्न काय आहे तर 1 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1 जानेवारी हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. चला जाऊया आपण समोर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जानेवारीमधले महत्त्वाचे दिनविशेष एकदा बघूनच घेणार आहोत. 1 जानेवारी हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन. 4 जानेवारी काय तर जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन म्हणून आणि 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून. तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ 2 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. 9 जानेवारी आपला प्रवासी भारतीय दिन. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानव तस्करी जागृती दिन. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. तर कोणास स्वामी विवेकानंद यांची जयंती किती 12 जानेवारी काय तर राष्ट्रीय युवक दिन. 14 जानेवारी माजी सैनिक दिन. 15 जानेवारी भारतीय सैनिक दिन. 15 जानेवारी तसेच राज्य क्रीडा दिन. 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन. 23 जानेवारी बघा महत्त्वाचं आहे पराक्रम दिवस 23 जानेवारी. 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. 24 जानेवारी तसे राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी काय तर राष्ट्रीय पर्यटन दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान. विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचे आहे. 26 जानेवारी काय तर आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन. 26 जानेवारी तसेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन आणि 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिकल दिन. 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. तसेच 28 जानेवारी अजून काय भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे जानेवारी महिन्यातील
महत्त्वाचे दिनविशेष हे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत. चला जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न काय आपला, डॅश डॅश ज्या या अवकाश संशोधन संस्थेने स्पेस डॉकिंग या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक भारत. इस्रो या संस्थेने, अवकाश संशोधन संस्थेने कोणता, तर स्पेस डॉकिंग या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भारत हा अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या रांगेत स्थान मिळवणार आहे. या मोहिमेमध्ये 2 उपग्रह इस्रोच्या साहाय्याने खाजगी क्षेत्रातील बनवण्यात आलेले पहिले उपग्रह आहेत. उपग्रहाची निर्मिती आणि चाचणी कुठे झाली आहे, तर अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेडने केली आहे. काय, तर चाचणी कोणी केली आहे, अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेडने केली आहे. तर कोणता, स्पेस डॉकिंग या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग कोण हाती घेतला आहे, तर आपल्या भारत इस्रोने हाती घेतलेला आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे. मार्शल लॉ प्रकरणी न्यायालयाकडून खालीलपैकी कोणत्या देशाच्या अध्यक्षांना वॉरंट जारी करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना मार्शल लॉ प्रकरणी न्यायालयात वॉरंट जारी करण्यात आलं. त्याचे राष्ट्राध्यक्ष कोणते, तर यून येओल हे त्याचे राष्ट्राध्यक्ष. यांनी काय केलं होतं, डिसेंबरच्या सुरुवातीला मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा करून त्याला आणीबाणी जाहीर केली होती त्यांनी. त्यानंतर त्यांच्या विरोधात महाभियोग राबवण्यासह विविध प्रकारची कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईतून त्यांना वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. हा कुठले, तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणाच्या स्मरणार्थ 27 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 हे वर्ष त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साहित्य क्षेत्रात साजरे केले जाईल. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपल्या बी मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मरणार्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष कोणत्या, तर साहित्य क्षेत्रात साजरे केले जाणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म कुठे झालेला आहे, तर 27 जानेवारी 1901 रोजी धुळेमध्ये पिंपळनेर या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. तर त्यांना काय म्हणून ओळखलं, तर भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्याचे संस्कृत भाषांतरकार म्हणून त्यांना तसं ओळखलं जातं. तसेच त्यांनी राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृतीचे शिल्पकार व कोशागार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आपल्या जीवनकाळातील मराठी विश्वकोशात 150हून अधिक नोंदी लिहिल्या आहेत. हे त्यांच्याबद्दल काय, तर महत्त्वाचेच पॉईंट आहेत. चला जाऊया आपल्याच्या समोरच्या प्रश्नाकडे. आता समोरचा प्रश्न काय, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांताचे 59वे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी मध्ये लातूर येथे भरणार आहे. कुठे भरणार आहे, तर लातूर येथे. आणि त्याचे उद्घाटन कोण करणार आहेत, तर हरिभाऊ बागडे. हे कोण, राजस्थानचे राज्यपाल आहेत सध्या आपले. कोण, तर हरिभाऊ बागडे हे त्याचे उद्घाटन करणार आहे. आणि कुठे भरणार आहे, तर लातूर येथे भरणार आहे. जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आर वैशाली खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये बुद्धिबळ. आर वैशाली कोणत्या खेळाशी संबंध आहे, तर बुद्धिबळ या खेळाशी संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांनी जागतिक अतिजलद अजिंक्यपद स्पर्धेच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. कोण आहे, तर या आर वैशाली. कोणत्या खेळाशी संबंध आहे, तर बुद्धिबळ. यांनी काय केलं आहे, तर जागतिक जे अतिजलद अजिंक्य स्पर्धा आहे त्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. चला जाऊया याच्या समोरच्या प्रश्नाकडे. आयुष म्हात्रे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक ए मध्ये क्रिकेट या खेळाशी संबंध आहे. कोण, तर आयुष म्हात्रे हे क्रिकेट या खेळाशी संबंध आहे. त्यांच्याबद्दल का विशेष आलं आहे, तर तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे तो चर्चेमध्ये आलेला आहे. तर कोण, आयुष म्हात्रे. कोणत्या खेळाशी, क्रिकेट खेळाशी संबंध आहे. आणि तो लिस्ट ए मध्ये क्रिकेटमध्ये 150 शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एकदा आपण लास्टला जानेवारी महिन्यातील परत एकदा महत्त्वाचे दिनविशेष बघून घेऊ.
1 जानेवारी काय तर जागतिक कुटुंब दिन. 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर आरोग्य दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन. 6 जानेवारी जागतिक युद्धातील अनाथ दिन. 6 जानेवारी पत्रकार दिन. कोणाच्या स्मरणार्थ तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ यांचा जन्मदिवस हा 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त काय तर 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 14 जानेवारी माजी सैनिक दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिन. 23 जानेवारी पराक्रम दिन. 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन. तसेच 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिन देखील म्हणून साजरा केला जातो. आता 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन. तसेच 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन. 27 जानेवारी हा नॅशनल जिओग्राफिकल दिन म्हणून साजरा केला जातो. 28 जानेवारी माहिती गोपनीयता दिन. 28 जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग दिन. महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचं आहे. आणि 31 जानेवारी आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन. विद्यार्थी मित्रांनो, हे जानेवारी महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या डेली करंट अफेअर लेक्चर सिरीजला कंटिन्यू बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आपल्या सरळ सेवा भरती असेल तसे इतर सर्व स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये आपल्याला करंट अफेअर लेक्चर सिरीजचा खूप फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या 3 जानेवारीच्या करंट अफेअर लेक्चर सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू.